मित्र नमस्कार। आज आपण सामान्य लोकांमध्ये शुगर कंट्रोल कसं केलं जाते ते बघणार आहोत। साधारणतः 60 ते 140 या दरम्यान आपली शुगर राहते। प्रश्न हा आहे की जेवणानंतर जेव्हा शुगरचं प्रमाण सडनली वाढते त्यावेळी साखर जाते कुठे? आपल्या शरीरातील बीटा पेशी ज्या पॅनक्रियाजमध्ये असतात त्या इन्सुलिन तयार करतात आणि इन्सुलिनच्या प्रभावाखाली हे साखर पेशींच्या आतमध्ये प्रवेश करते। लिव्हर आणि स्नायू ग्लायकोजनच्या स्वरूपात तर मेदपेशी फॅटी ॲसिडच्या स्वरूपात ही साखर साठवतात। जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हा ही साखर नॉर्मल कशी राखली जाते, ती 60 पेक्षा कमी का जात नाही? अल्फा सेल्स ज्या असतात पॅनक्रियाजमधील तिथून ग्लुकागॉन तयार होतं। आपल्या स्टोअर हाऊस मधलं जे साखर आपण हे साठवून ठेवलेलं आहे ते बाहेर पडायला सुरुवात होते। तर मित्रहो, अशा प्रकारे आपली साखर 140 वरची आणि खालची 60 या दरम्यान राखली जाते। ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा बिघाड तयार होतो तेव्हा मधुमेह झालं असं आपण म्हणतो। अशीच माहिती आपल्याला पाहिजे असल्यास आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।